श्रावणात मटणाची मागणी करणाऱ्या मुलाला जन्मदात्या बापाने कायमचं संपवलं। धक्कादायक म्हणजे ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं त्याच आईने बापाचं हे पाप लपवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। पुण्यातील वारजे माळवाडीची ही थरारक घटना ऐकून तुमचीही झोप उडेल। पुण्यातील रामनगरचा परिसर 30 वर्षांचा महेश गायकवाड। महेशचं 10 वर्षांपूर्वी लग्न झालेलं, पण दारूच्या भयंकर व्यसनाने आणि कामधंदा न करण्याच्या सवयीने त्याने स्वतःचं घर स्वतःच जाळलं होतं। पत्नीने 2 मुलांसह त्याला सोडलं आणि नुकताच त्याचा घटस्फोटही झाला होता। महेशचं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालं होतं। तो एकटाच राहायचा आणि 2 वेळच्या जेवणासाठी आई-वडिलांकडे यायचा। पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून आई-वडिलांनाही रोज मरण यायचं। पण या दारुड्या मुलाच्या रोजच्या त्रासाने बाप लेकाचं नातं आधीच एका नाजूक आणि तणावपूर्ण वळणावर येऊन ठेवलं होतं। दिवस होता 24 ऑगस्टचा। वेळ रात्री 10:30 वाजताची। सगळीकडे अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू होता। घरात सात्विक वातावरण होतं, पण महेश रोजच्या सारख्या दारूच्या नशेत तर होऊन घरी आला। नशेतच त्याने हट्ट धरला, मला मटणाचं कालवण पाहिजे। घरात श्रावण पाळायला जात असल्यानं आई वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला। श्रावण सुरू आहे, घरात मांस शिजणार नाही असं स्पष्ट सांगितलं, पण दारूच्या नशेत असलेल्या महेशला काहीच ऐकायचं नव्हतं। त्याचा हट्ट वाढत गेला आणि या हट्टाचं रूपांतर एका भयंकर वादात झालं। क्षणात आलेला राग माणसाला किती अंध करू शकतो याचं हे भयानक उदाहरण। सततचे वाद, मुलाचा नाकर्तेपणा आणि त्यात मटणाचा आवाजवी हट्ट यामुळे 64 वर्षीय वडील भागवत गायकवाड यांचा संयम सुटला। डोळ्यांवर रागाची पट्टी बांधली गेली। ज्या हातांनी मुलाला लहानाचं मोठं केलं त्याच हातांनी बापाने महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर जबर मारहाण करण्यास सुरुवात केली। बाप बेदम मारत होता आणि मुलगा मार खात होता। तो राग इतका भयानक होता की त्या 30 वर्षांच्या महेशचा जागीच दुर्दैवी अंत झाला। मटणाच्या एका तुकड्यावरून बापाने पोटच्या पोराचा जीव घेतला। बाप मुलाच्या नात्याचा इथे अत्यंत निर्घुण शेवट झाला। सर्वात धक्कादायक आणि सुन्न करणारी गोष्ट म्हणजे पोटचा गोळा डोळ्यांसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, त्याची प्राणज्योत मालवलीये। हे पाहिल्यानंतर कोणत्याही आईने हंबरडा फोडला असता, पण 60 वर्षांच्या पार्वतीबाईंनी काय केलं? त्यांनी पतीला वाचवण्यासाठी आपल्याच मुलाच्या मृत्यूचे पुरावे नष्ट करायला सुरुवात केली। रक्ताचे डाग पुसले, घटना लपवण्याचा आणि कोणाच्याही लक्षात येऊ न देण्याचा प्रयत्न केला। आई आणि मुलाचं नातं जगात सर्वात पवित्र मानलं जातं, पण इथे आईच्या ममतेपेक्षा बापाचं पाप लपवणारी पत्नी वरचढ ठरली। हा प्रसंग कोणत्याही संवेदनशील माणसाच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे, पण पाप कधीच लपून राहत नाही। महेशच्या मोठ्या भावाने, जो शेजारीच राहतो आणि पेंटिंगचं काम करतो, त्याने दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलिसांपर्यंत सत्य पोहोचलं। पोलिसांनी तातडीने कारवाई करत वडील भागवत गायकवाड यांना हत्येच्या आरोपाखाली आणि आई पार्वतीबाईंना पुरावे नष्ट करण्याप्रकरणी बेड्या ठोकल्या। फक्त एका क्षणाचा संताप, एका क्षणाच्या रागात बापाने मुलगा गमावला, आईने ममता गमावली आणि म्हातारपणात आधार मिळवण्याऐवजी दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागली। श्रावण, मटण, दारू या सगळ्या गर्दीत एका कुटुंबाची कायमची राखरांगोळी झाली। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।